हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? तर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका यूट्यूब व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजच्या नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आज सकाळी सकाळी टिफिन वगैरे झाला होता माझा आणि बाकी साफसफाईचीच कामे चालू होती. तर कपडे भांडी वगैरे पण करायची होती. तर आधी शिड्या वगैरे साफ करून घेतल्या होत्या. 2-3 दिवसातून साफ करायला लागतात कारण खूप धूळ येते. कारण रूम आहे ते रोड कडेलाच आहे ना, त्याच्यामुळे धूळ खूप येते. मग किती पण साफसफाई केली तरी सतत घाण झालेलं दिसत असतं, पण तरी पण सारखं साफ करायला लागतच राहतं. मग म्हटलं आधी हे सगळं बाहेरचं उरकून घ्यावं, मग त्याच्यानंतर कपडे भांडी करायची होती. महत्त्वाचं म्हणजे जेवण वगैरे उरकून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे ही साफसफाई करायला टाईम भेटला होता. आणि शौर्याचं स्कूल महत्त्वाचं म्हणजे आज खूप लेट होतं, 3 ते 5:30 स्कूल होतं. मग त्याच्यामुळे सकाळीच म्हटलं ही राहिलेली कामे करू. आणि महत्त्वाचं म्हणजे मी सुट्टी दिवशी प्लॅनिंग करत असते, पण त्या दिवशी काहीच होत नाही. सुट्टी दिवशी लेट उठतो, त्याच्यानंतर जेवण नाश्ता ह्याच्यातच सुट्टी निघून जाते. आणि जेव्हा काही स्कूल वगैरे असतं तेव्हा खूप मला एनर्जी येते आणि मी तेव्हा अशी सगळे कामे करत बसलेली असते, सगळे क्लिनिंग वगैरे काय. कारण रोज तर करतोच आपण क्लिनिंग, पण थोडी एक्स्ट्राची पण करावीच लागते. डीप क्लिनिंग असते ती थोडी करावीच लागते. आणि आज मला बाहेर पण जायचं होतं, म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे होता. संध्याकाळी तिकडे पण मला जायचं होतं. मग म्हटलं सकाळी सगळी कामे करून घ्यावी, म्हणजे संध्याकाळी तिकडं जायला काही टेन्शन नाही. तरी काही पाणी वगैरे पण भरलंच नव्हतं, कारण आलाच नव्हतं सकाळी पाणी. मग म्हटलं संध्याकाळी पण पाणी वगैरे भरायचं होतं, पण कधी कधी संध्याकाळी पण येत नाही जर समजा सकाळी पाणी आलं तर. आणि घरात पण खूप कचरा पडलेला होता. चिकूनी सगळीकडे खेळणी वगैरे करून ठेवलेली होती. पण आधी शरूला स्कूलला जायच्या आधी जेवायला वगैरे दिलं होतं. नंतर भूक लागते तरी टिफिन वगैरे पण देतच असते मी, थोडा टाईम असला तरी स्नॅक वगैरे असं टिफिनमध्ये दिलेलं असतं. कोणी दिले? हा नाही मावनी दिले. रिक्षा करून आम्ही फायनली बड्डेच्या ठिकाणी पोचलेलो होतो. आणि त्यांचं डेकोरेशन वगैरे ऑलरेडीच करून ठेवलेलं होतं. आणि चिकू इथं बड्डेची कॅप वगैरे घालून मस्त एन्जॉय करत होती. आणि बलून्स वगैरे तर तिला खूप खेळायला आवडतात, तर त्याच्यासोबत तिला खेळत होती. म्हणजे मुलांना असं वेगळ्या ठिकाणी नेलं ना तर त्यांना काय खेळू आणि काय नको असं होतं. आणि चिकू तर आधी धडपडी आहे, तिला कुठं जायला तिकडं खेळायला काही पण भेटू ती खेळतच राहते. मग थोड्या वेळ नंतर चहा पाणी वगैरे झाला आणि त्याच्यानंतर बड्डेची तयारी चालू झाली होती. मग इथं सगळ्यांनी बाळाला ओवाळायला घेतलेलं होतं. तिचा फर्स्टच बड्डे होता, त्याच्यामुळे थोडी ती रडत पण होती. सगळेच लहान मुलं पहिल्या बड्डेला रडतातच. आणि तसं तिच्या बाबतीत पण काहीसं झालेलं होतं. थोडंसं काही ना काहीतरी तिला असं खेळायला द्यायला लागत होतं. आणि त्याच्यानंतर घाईमध्येच बड्डे करून घेतला, कारण ती खूप वैतागलेली होती. एवढी माणसं पाहून लहान मुलं खरंच घाबरूनच जातात. त्याच्यामुळे ती बड्डे करताना पण खूप रडत होती. नंतर तिला शांत करून मस्त असा बड्डे वगैरे करून घेतला होता. त्याच्यानंतर चिकूला तर काय केक पाहून भूकच लागते. पहिला तिला केक खायला दिला होता आणि मस्त असा केक वगैरे खाऊन घेतला होता. नंतर जेवणाची पण तयारी घेतली, जेवण वगैरे होतं. मग आज बिर्याणीचाच बेत होता जेवणासाठी बड्डेमध्ये. तर तेच आम्ही खाऊन वगैरे सगळ्यांनी घेतलं. तिथं चिकूचं खेळायचं चाललेलं होतं बलूनसोबत आणि तिच्या फ्रेंडसोबत खेळायचं चाललेलं होतं. म्हणजे माझ्या मैत्रिणीची मुलगी तिच्यासोबत खेळत होती. तर असं मुलांना खेळायला पण खूप छान वाटतं. तर असा खूप छान बड्डे झालेला होता. त्याच्यानंतर शर्वरचे पप्पा पण आम्हाला घ्यायला आले होते. जेवण वगैरे करून सगळ्यांना बाय वगैरे करून आम्ही निघालेलो होतो. तर आजचा छोटासाच व्लॉग होता. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.